नवापुरातील अंमलीवाला पोल्ट्री फार्ममध्ये 6व्या दिवशी सुमारे 23,707 कुक्कुट पक्षी आणि 1,20,000 अंडी नष्ट करण्यात आली आहे। पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉक्टर समीर काजी यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 मे पासून सुरू झालेल्या या कलिंग ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 2,47,174 पक्षी आणि 9,27,000हून अधिक अंडी नष्ट करण्यात आली आहे। पोल्ट्री फार्ममधील काम आता शेवटच्या टप्प्यात असून प्रशासनानं आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवलाय। 1 किलोमीटर परिघातील देशी कोंबड्या, बदके आणि इतर पाळीव पक्षी जमा करून नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे बाधित ग्रामीण भागातील आदिवासींना प्रत्येक पक्षामागे 150 रुपये अनुदान तातडीनं दिले जात आहे। मी डॉक्टर समीर काजी, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नवापूर। गेल्या काही दिवसामध्ये बर्ड फ्लूच्या आउटब्रेकनंतर आपण कलिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे 1 किलोमीटर रेडियसच्या अंतर्गत। त्यानुसार आपले जे काही फार्म्स येत आहेत त्या फार्म्सचं आपलं कलिंग ऑपरेशन आता 1 किलोमीटर रेडियसमध्ये जे आहे ते संपत आलेलं आहे। किती पक्षी नष्ट केले? 2 लाखापेक्षा जास्त पक्षी आपण आतापर्यंत कल केलेले आहेत आणि 8 लाखापेक्षा जास्त आपण अंडे त्यांचे जे आहेत ते नष्ट केलेले आहेत। आपण ते जे खाद्य आहे ते खाद्य पण आपण नष्ट केलेले आहे। आता त्यानंतर आपण जे देशी कोंबड्या ज्या आहेत 1 किलोमीटर रेडियसच्या आत ज्या आहेत त्या देशी कोंबड्या पण आपण नष्ट करण्याचं काम आता सुरू करतो आहे। त्या अंतर्गत ते कुक्कुट पक्षी येतात, पोपट, जे काही सगळे बर्ड्स आहेत त्या 1 किलोमीटर रेडियसच्या अंदर जे आपण पाळतो त्या बर्ड्सचं पण आपण कलिंग आता सुरू करतो आहे। सर, जर तुम्ही देशी कोंबडी नष्ट करणार आहात तर त्याला अनुदान कसं देणार आहात? त्यासाठी 150 रुपये प्रति पक्षी असं अनुदान। आणि अंड्यांना, देशी अंड्यांना? अंड्यांचं 4 रुपये प्रति अंडे असे आहे अनुदान। बरं, ही कलिंग प्रोसेस कधीपासून सुरू करणार आहात तुम्ही? आपण आजपासून सुरू करतोय। आज दिनांक 6 मे पासून आपण चालू करतो। किती पक्षी आहेत सर परिसरामध्ये देशी? आपण आज ॲक्च्युली सर्वे पण करणार आहेत, सायमल्टेनियसली सर्वेसोबत आपण कलिंग पण चालू करणार आहेत। ज्या भागामध्ये 1 किलोमीटर रेडियसमध्ये जेवढे काही पक्षी येत आहेत देशी कोंबड्या येतात ते आपण नष्ट करणार, त्यांना तात्काळ आपण लगेच कॉम्पन्सेशन पण देणार आहोत।